आणि या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये एक मोठं नाव कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवरीकर कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह याने त्या दिवशी वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाचं आज मोठं गिफ्ट दिले आहे. राहुल दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. दादा, आज तुम्ही मागच्या मैदानात सांगितलं होतं की ज्योतिबाचा गुलाल मी राखून ठेवलाय आणि मी पेडगावला तो 100% मला मथुर देणार, आणि आज तुम्ही स्वतःहून तो गुलाल आज तुम्ही स्वतःला पण लावला आणि मथुरला पण लावलाय. काय सांगाल आजचा? मथुर माझा कालिद आहे. त्या कालिदाच्या तुकड्याने जो माझा शब्द होता तो आज पूर्ण केला. मी पाठीमागच्याच मैदानामध्ये बोललो होतो, ज्योतिबाचा गुलाल मी घेत होतो त्या मैदानाला, तर मी वापस घरात होता. तो गुलाल ज्योतिबाला मी केली होती. मथुरच्या बड्डेच्या दिवशी जे मी ज्योतिबाला कपडे घेतले त्या मथुरच्या बड्डेला देवाला चढवले गेले, आणि ज्योतिबाचा जो गुलाल आणला होता तो गुलाल मी राखून ठेवला होता घरी. तो गुलाल मला माहिती आहे या पेडगावला हॅट्रिक करणार आणि हॅट्रिकचा गुलाल माझ्या कपाळाला लागणार. माझ्या मथुरने जो मी दिलेला शब्द आहे तो मी नाही पूर्ण केला, तो त्यांनी पूर्ण केला. म्हणजे एक असते ना, एक इमानदारीने जीव लावलेला असतो ना, प्रामाणिकपणे, तो आज मला समजला. दादा, तुमच्या जरा डोळ्यातून अश्रू अनावर झालेत आता या क्षणी, काय सांग? काय मथुरची जागा आयुष्यामध्ये असं काही म्हणजे मला असं वाटत नाही तर कोणी घेईल माझ्या मनामध्ये. कारण की आज म्हणजे ही हॅट्रिक पाठीमागच्या टायमाला चुकली. हॅट्रिकचा गुलाल लागला पण तो पळून नाही झाला. पण आज या पेडगावच्या मैदानात, हा पिढ्यानपिढी चालणारा मैदान आहे, हा वाढ वडिलांपासून चालणारा मैदान आहे. त्या मैदानामध्ये इथं अखंड देशभरातील पूर्ण शेतकरी वर्ग असेल, गाडा मालक, चालक, प्रेक्षक सगळे इथे उपस्थितीत ठेवतात. आणि त्या उपस्थितीमध्ये या मथुरने अखंड देशभरात, महाराष्ट्रभरात मला जी प्रसिद्धी दिली, तो कपडा गुलाल दिला, कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. आज एक गोष्टीचं कमी भासतं. या मैदानामध्ये बघा, आमचे निंबाळकर सर होते, माझ्या भावासारखे मित्र होते, त्यांचे हे साथीदार होते, कंटिन्यू सोबत असायचे. पण आज बी सगळे मित्रपरिवार आमच्या सोबत आहे. म्हणजे आनंदाची गोष्ट एकच आहे, तो दिलेला प्रामाणिकपणे प्रेम तो कधी मिटत नसतो. दादा, तुम्ही इथे आल्या प्रेक्षकांचं एवढं प्रेम प्रत्येक वेळेस मिळत असतंय, पण पहिल्यांदा आल्या तुम्ही अभिवादन केलं प्रेक्षकांना, काय सांगाल त्यांच्या प्रेमाविषयी? त्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या प्रेमापोटीच मथुर बोलतोय. आज मला वाटतं महाराष्ट्रात मथुरचे फॅन्स आले, आणि सेमीला ज्यावेळेस म्हणजे कालवा झाला त्यावेळी मथुर लागला, कारण मथुरसाठी प्रेक्षकांचा वेगळाच एक फील असतो. काय सांगायचं फील? कारण तुम्ही पण तो अनुभव नाही फील की प्रेक्षक किती ओरडत होते ज्यावेळी मथुर पळत होता, त्यावेळी तुम्हाला काय वाटत होतं? मला त्याच्यावर जाम विश्वास आहे. त्याच्यावर जो विश्वास आहे तो विश्वास त्यांनी घात नाही केला. तो विश्वासाला कुठे तडा नाही दिला. तो माझा स्वप्न होता, विश्वास होता, तो पूर्ण केला त्यांनी. मला मोठं मैदान असले की मथुर कधीच नाराज करत नाही, काय सांगाल? आज त्याच्या वयाचे कोणते नंदी इथं दिसत नाही. आज ज्या गतीने पळतोय, ज्या स्पीडने पळतोय, तो खुशी आहे माझ्यासारखा रागीट येतो, आणि तो काही करू शकतो. तो एक माझ्यासाठी महादेव आहे. दादा, कोरेगावचं पण हॅट्रिक, आता पेडगावची हॅट्रिक म्हणजे ही जोक नाही आहे दादा, कारण की हा नंदी असा होणेच नाहीये, महाराष्ट्रात नाही, भारतात होणे नाहीये. काय सांगाल? हे रेकॉर्ड येत नाही, हे रेकॉर्ड न मोडण्यासारखे आहेत. दादा, कुठंतरी मी बोलत असतो, या 3 वर्षाआधी मथुर जर पळत असतं घाटावरती, मथुरचे जे रेकॉर्ड असते ते रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड असते. कारण की तो आदातमध्ये चांगल्या नंदीनं घाम फोडायचा, स्पीडच्या नंदीनं घाम फोडायचा. त्या टायमाला आपला निसर्ग गार्डनचा सुंदर बॉस एवढा पळणारा नंदीच नव्हता. बरोबर. त्या नंदीमध्ये आमची बिंदोडला एक गाडी झाली होती. समोरची गाडी पण खूप छान पळत होती, खूप सुंदर होती आणि खूप स्पीडची होती. त्यांना अर्ध्या रस्त्यात ठेवली होती ती गाडी, एवढा गाडीला स्पीड होता. म्हणजे मथुरचा आदत वय कुठेतरी देवाच्या हातात आहे, पण तो आदत वय हात भरून काढतोय. तो दादा या वयामध्ये भरून काढते. ते 3 वर्ष गेलेले आहेत ना, ते या वर्ष या टायमाला तो भरून काढतो. तुमच्या मनात दादा जे काही इच्छा असते ना, आजपर्यंत आपण बघत आलोय, मथुर ते कायम सत्यात उतरवत आलाय.
तुमच्या मनामध्ये जी गोष्ट चाललेली असते ती मथुर मैदानात सत्यात उतरवत आलाय. काहीच बोलण्यासारखं नाही. बरोबर. आज शब्दच नाही. दादा तुमचं शब्दच नाही आज. त्याच्या पुढे काहीच बोलू शकत नाही. दादा रायबाबद्दल काय सांगाल? साहेबांनी खूप छान सुंदर अशी साथ दिली मथुरला. मी बोललो होतो ना आमची घरचीच गाडी पळणार. रायबा जिथे असतो तिथंच मथुरा असतो, त्याच गावामध्ये असतो आजूबाजूला. मग त्याच्यामुळे त्यांचे आणि माझे एकदम फॅमिलीसारखे संबंध आहेत. आणि आधी त्यांनी ठरवला होता मुंबई, म्हणजे त्यांना माहीत नव्हता मी बारीक ड्रायव्हर केला आहे म्हणून गाडीवर, कोणाला सांगितलं नव्हता. मग त्यांनी पंकजला आणला होता. पंकजकडून क्षमा मागतो तर त्या लोकांनी, म्हणजे माझं बोलणं नाही झालं, माझं मी डिसिजन माझ्या एकट्याने घेतलं. मी कोणाला सांगितलं नाही. मला माहीत आहे बारीक इथे गेल्या वर्षी पण फायनल मारली होती बारीकनी. तर याही वर्षी बारीक मला फायनलला ठेवेल ही मला बारीककडनं अपेक्षा होती. मग ती अपेक्षा बारीकनी पूर्ण केली. म्हणजे जाकी पण जेवढे आहेत ते विश्वासाला तडा नाही जाऊन देत. तो विश्वास, ते जे जाकी आहेत नामांकित, त्यांच्यावर भरोसा ठेवला तो भरोसा ते पूर्ण करून काढतात. मग त्याचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आयुष्यभर ऋणी राहील जेवढे जाकी आहेत त्यांचं. दादा पुन्हा एकदा मथुरनं सिद्ध केलंय. प्रत्येक मोठ्या मैदानात प्रत्येक वेळेस नवीन नवीन चेहरा घेऊन पळत आलाय आणि उजेडात घेत आलाय. सिद्ध करायचं राहिलंय, काय सिद्ध करायचं राहिलंय? बरोबर आहे. हा? याच्या आधी ट्रोल करणाऱ्यांना हाच खेळत असेल, अरे यार त्या देवासोबत आपण खेळ खेळलो. बरोबर आहे. दादा काही लोकांना वाटलं की मथुर हा थोडस वय झालंय, पळू शकत नाही, म्हणून त्याने दाखवलंय की मोठ्या मैदानामध्ये तू काय करू शकतो. आम्ही मोठ्याच मैदानात पळवतो, ओपन मध्ये पळवतो. कधी असा म्हणजे छोट्या गटात, लो गटात, जिथे कोणते टॉपची नंदी नसतील तिथे कधीच पळवलं नाही. कधी नाही पळालो आतापर्यंतचा इतिहास आहे. एक मैदानात आदात पळव उर्मिलाताईची इच्छा होती, एक बहिणीसारखी आहे, बैलगाडा क्षेत्रात नवीन आली होती, तिने एवढा 52 लाखाला नंदी घेतला. त्याला तिचा एक इच्छा पूर्ण करू, त्या ताईची इच्छा त्या आदातमध्ये पूर्ण केली. पण तिथे मला एक गोष्ट वाईट वाटली का तिथे मी पळायचं नाही ठरवलं, आदात नाही तर नाही पळालं. तिथं पण एक नंबर केलेला आहे त्या जोडीने. हा एक नंबर केला होता. वहिनींचा कॉल झाला का नाही विजयानंतर? झाला. काय म्हणाले? काय सगळे खुश होतात. मी खुश आहे. दादा सगळं भैयाबद्दल काय सांगाल? भैया आता हे सगळे शुभम, गौरव, भैया, टक्के नाना, आदू, आमचे मुंबईचे बंड्या झाला, सरपंच झाला आमचा, समीर भाऊ, सरकार, टिंगू भाऊ आमचा, सगळी टीम आमची. सगळेच बिचारे माझे, त्यांचं क्षेत्र पण नाही हा. ते बिचारे माझ्या नांदामुळे ते माझ्यासोबत येतात. त्यांचा काही संबंध नाही या क्षेत्राशी. पण माझ्यावरती असणारा प्रेम, या प्रेमामध्ये ते त्यांचं इथे धूळमाती खात असतात माझ्यासोबत. मला गर्वाची गोष्ट आहे का हे सगळे मला जीव लावतात, प्रेम देतात. दादा लहानपणी स्वप्न पाहिलेलं का की मोठा बैलगाडा मालक होईन आणि मथुर सारखा एक अप्रतिम पळणारा नंदी आपल्याला मी लाभेल? तर बघितला होता. हा. ज्या दिवशी काकांचे बैल घ्यायचो तेव्हा फील नव्हतो. म्हणजे कधी कधी असं नंदीला पकडल्यानंतर पण हाडाड छटछड व्हायची. मग तेव्हा लहानपणी ठरवलं होतं तेव्हा जेव्हा मोठा होईल तेव्हा स्वतःची नंदी घेईल आणि स्वतःचा नाद पूर्ण करेल. माझ्या मथुरने माझा नाद पूर्ण केला. दादा सर्जा मैदानामध्ये दिसला नाही, काय सांगाल? सर्जा वगैरे दिसणार, सर्जाचे पाय थोडासा प्रॉब्लेम झालाय, सगळ्या नंदी दिसणार. मथुर आज पळाला, आज खूप मला आनंद आहे. आणि या पेडगाव सारख्या मैदानामध्ये आणि पेडगावकरांनी मला जो न्याय दिला या मैदानामध्ये, गाडी 3 गाड्या हातातून सुटून पट्टी क्रॉस करून गेल्या होत्या, आपली गाडी पट्टीच्या आतच थांबवली. जे माझी फॅन फॅमिली कुटुंब आहे ना त्यांचा मी कायम ऋणी आहे. त्यांनी माझ्या मथुरला पकडला म्हणून मी आज इथे फायनल पर्यंत राहिलो. त्यांच्या मुलं म्हणजे जनतेचा प्रेम लागतो, जनतेचा पाठिंबा लागतो. आज समजला असेल यो जो दिलेला प्रेम आहे तो कुठे कामा येऊ शकतो. आज मोरे सरकारने सुद्धा मला इथे न्याय दिला. आज त्यांनी सांगितलं जो रितसर पळून जितलाय त्याला निर्णय द्यायचा. दादा तो निर्णय इथे भेटला मोरेदादांकडनं आणि मी आभारी आहे मोरेदादाचा. येणाऱ्या काळामध्ये कधीतरी जेवढे हिंद केसरीचे मथुरनी किताब मिळवलेत ना त्यांचा एक मैदान मी बिना शुल्क ठेवेल आणि तिथे समोलचक आणि सगळं मोरेदादांच्या हाती आहे. दादा सर्व फॅन्सची इच्छा आहे, सर्व मथुर प्रेमींची इच्छा आहे, आमची इच्छा आहे मथुरच्या नावाने एखादं मैदान व्हावं. केव्हा होईल? होईल मोठं. हा. एक मैदान होईल. मथुर जोपर्यंत पळतो तोपर्यंत मग पुढे एक मैदान करायचं नाही इथून लांब. दादा शेवटचा प्रश्न विचारतो की मथुरचा त्या दिवशी वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाला त्यानं आज
पेडगावचं हिंद केसरीचा गुलाल दिलाय, काय सांगा? आज बघा प्रत्येकजण बोलत असतो राक्षस आहे, भूत आहे, ते पण आज मला समजला खरोखर देव आहे. मला वारंवार तर कोण ना कोण मुलं असेल तुझा देव कुठे एवढा देव करत राहतो, पण त्यांना आज समजलं असेल का देव खरोखर देवाचा आशीर्वाद आहे याच्या पाठीमागे. म्हणून आज ज्योतिबाचा गुलाल